जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TYBCom सेमिस्टर 5th 2019 क्रेडिट पॅटर्नच्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे ज्या समर एक्झाम 2022 मध्ये झालेली परीक्षा होती, तर या परीक्षेमध्ये TYBComच्या सेमिस्टर 5 मधील जे काही सगळे सब्जेक्ट आहे तर याची मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश जी काही क्वेश्चन पेपर आहे ती कशी होती, कोणकोणत्या चॅप्टरवर कोणकोणते प्रश्न विचारलेले होते, प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, या सर्व विषयांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर का आपण अद्याप मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा, जेणेकरून आपणाला परीक्षे संदर्भात अद्ययावत माहिती आपणास भेटून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण TYBComमध्ये जे काही बाकीचे सब्जेक्ट्स आहे तर ते खूप आहेत. त्याच्यामुळं आपल्याला या प्रत्येक सब्जेक्टची जी काही डिटेलमध्ये माहिती बघायची आहे, त्यामुळे यासाठी वेळ लागू शकतो. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. चला तर मग आपण सुरुवात करूया की TYBComमधील सेमिस्टर 5 मधील जो काही पहिला महत्त्वाचा सब्जेक्ट्स आहे तो म्हणजे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणजेच MLAW या नावाची क्वेश्चन पेपर, या सब्जेक्टची जी काही क्वेश्चन पेपर ती कशी होती, किती मार्कासाठी होती, किती तासासाठी टाईम अलोकेट असणार आहे, या बाबतीतली माहिती आपण घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, TYBCom सेमिस्टर 5 मधील जो काही पहिला महत्त्वाचा सब्जेक्ट आहे जो आहे 351 बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क. हा जो काही सब्जेक्ट होता तो 70 मार्कासाठी होता. त्यासाठी 2.5 तासाचा टाईम ड्युरेशन होता, ज्यामध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन होते की क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. प्रश्न पहिला आणि 6वा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे आणि सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th अँड 5th. आणि जे काही प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 असे 4 ब्रॉड क्वेश्चन दिलेले आहे, त्यापैकी कोणतेही 3 ब्रॉड क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे. ओके, तो बघा पहिला जो काही क्वेश्चन होता तो होता फिल इन दी ब्लँक्स, ज्यामध्ये तुम्हाला टोटल 6 MCQ दिलेल्या होत्या. तर या 6 MCQ पैकी कोणत्याही 5 MCQचे उत्तर आपल्याला लिहायचे होते. यासाठी तुम्हाला 5 मार्क्स दिलेले होते. मी हे डिटेल जी काही क्वेश्चन पेपर आहे ती आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये 2 दिवसामध्ये ते तुम्हाला भेटूनच जाईल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B जो होता तो मॅच द फॉलोइंग पेअर्स होता. यामध्ये तुम्हाला 5 पेअर्स दिलेल्या होत्या आणि त्याच्यासाठी 5 आन्सर पण दिलेले होते. यापैकी आपल्याला 5च्या 5 प्रश्नांची उत्तरं सॉल्व करायची होती आणि यासाठी देखील 5 मार्क्स तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1A आणि 1B मिळून तुम्हाला टोटल 10 मार्क्स दिलेले आहे. आणि क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हा तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवर एक ब्रॉड क्वेश्चन विचारलेला होता. ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 2nd जो होता तो चॅप्टर नंबर 1 विचारलेला होता की डिफाईन द टर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट, एक्सप्लेन द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट्स. हा 15 मार्काला प्रश्न होता. चॅप्टर नंबर 2 वर आधारित प्रश्न क्रमांक 3 होता व्हॉट इज द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप, एक्सप्लेन द मोड्स ऑफ डिझोल्युशन, दॅट इज द मेथड्स ऑफ डिझोल्युशन ऑफ ए पार्टनरशिप. ओके, हा देखील 15 मार्काला प्रश्न होता. तर प्रश्न क्रमांक 4 हा चॅप्टर नंबर 3 वर होता. डिफाईन द टर्म ऑफ सेल अँड ॲग्रीमेंट ऑफ सेल ऑफ गुड्स अँड डिस्टिंग्विश बिटवीन द सेल अँड ॲग्रीमेंट ऑफ सेल. या पद्धतीचा सोपा प्रश्न हा 15 मार्काला विचारलेला होता. तर प्रश्न क्रमांक 5 हा चॅप्टर क्रमांक 4 वर आधारित होता, ज्यामध्ये आर्बिट्रेटर म्हणजेच काय आणि त्याचे राईट किंवा ज्याला पॉवर अँड ड्युटीज विचारलेले होते ते देखील 15 मार्काला प्रश्न विचारलेला होता. तर क्वेश्चन नंबर 6 हा राईट शॉर्ट नोट्स होता, ज्यामध्ये तुम्हाला 5 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोटची उत्तर लिहायची होती. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स दिलेले आहेत. आता हीच क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठीतूनही बघायला भेटेल आणि तीच तुम्हाला पूर्णपणे इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सब्जेक्ट तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जर वाटलं की एक्झाम हा आपल्याला मराठीतून द्यायची तर तुम्ही मराठीतूनही देऊ शकता, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही मला हा पेपर इंग्लिशमधून द्यायचा आहे तर तो विद्यार्थी इंग्लिशमधून पेपर देऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोप्या पद्धतीने आपल्याला इथे हा पॅटर्न दिलेला आहे आणि पॅटर्नकडे बघून निश्चित तुम्हाला वाटेल की ही क्वेश्चन पेपर इझी स्वरूपातली आहे. तर आता आपण पुढच्या सब्जेक्ट्सकडे वळूया. पुढच्या सब्जेक्टचं नाव आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग. बघा
विद्यार्थी मित्रांनो, 352 ॲडव्हान्स अकाउंटिंग फर्स्ट हा सब्जेक्ट देखील तुम्हाला 70 मार्कासाठी विचारलेला होता आणि यासाठी टाईम ड्युरेशन तुम्हाला जवळजवळ 2.5 तासाचा आहे, पण त्यावेळेस समर एक्झामला 3 तासापर्यंत टाईम स्लॉट हा दिलेला होता। यामध्ये देखील काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन होते की आपल्याला क्वेश्चन नंबर 1 हा सॉल्व करणं कंपल्सरी होतं आणि सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स फ्रॉम द रिमेनिंग क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 4th। तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारलेले होते, त्यापैकी फक्त पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी होता आणि प्रश्न क्रमांक 2, 3, 4 यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची होती। तर बघा, प्रश्न क्रमांक 1A हा किती मार्कासाठी होता तो बघूया। यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1A मध्ये फिल इन दी ब्लँक्स होत्या। हा MCQ टाईप प्रश्न होता। तुम्हाला फक्त 5 MCQ सॉल्व करायचे आहेत, त्यापैकी 7 पैकी फक्त 5 MCQचे उत्तरं लिहायचे होते। ओके, त्याकरता हा एक प्रश्न विचारलेला होता आणि यासाठी 5 मार्क्स अलोकेट केलेले होते। प्रश्न क्रमांक 1B हा ट्रू अँड फॉल्स होता, ट्रू और फॉल्स होता। यामध्ये तुम्हाला 7 पैकी कोणत्याही 5 ट्रू और फॉल्सची उत्तरं लिहायची होती। यासाठी देखील तुम्हाला 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला होता। प्रश्न क्रमांक 1C हा मॅच द फॉलोइंग पेअर्स होता, ज्यामध्ये तुम्हाला 5 जोड्या लावायला काही महत्त्वाचे पर्याय दिलेले होते आणि तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या होत्या। यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स दिलेले होते। तर प्रश्न क्रमांक 1D हा राईट शॉर्ट नोट्स होता। यासाठी जवळजवळ तुम्हाला 15 मार्क्स दिलेले होते। इथे तुम्हाला जवळजवळ 6 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायच्या होत्या आणि या प्रत्येक शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला 5 मार्क्स दिलेले होते। 6 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर सॉल्व करायची, एका शॉर्ट नोटसाठी 5 मार्क, 3 सॉल्व केले तर तुम्हाला 15 मार्क्स इथे भेटणार आहेत। म्हणजे बघा, प्रश्न क्रमांक 1A, B, C एवढे तिन्ही मिळून तुम्हाला 15 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 1D हा 15 मार्क्स, म्हणजे 15 आणि 15 टोटल 30 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 1 हा अवेलेबल होता। प्रश्न क्रमांक 2 जो काही विचारलेला होता तो तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं होतं आणि या बॅलन्स शीटवरून तुम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की पास द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबो स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन इन द बुक्स ऑफ सिडको कंपनी अँड रिवाइज बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2021। बघा, इथे तुम्हाला एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या बाबतीत हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, त्यासाठी तुम्हाला 20 मार्क दिलेले होते। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो काही विचारलेला होता तो बँकिंग कंपनीच्या फायनान्स अकाउंटवर विचारलेला होता की तुम्हाला इथं बॅलन्स शीट दिलेलं होतं धनविकास बँक लिमिटेड यांचं आणि त्यावरून तुम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट पर्टिक्युलर डेट। अशा पद्धतीचा बँकिंग कंपनीच्या फायनल अकाउंट्सवरती हा प्रॉब्लेम 20 मार्कासाठी विचारलेला होता। ओके, तसं पाहायला गेलं तर तुम्हाला TYB कॉमला बँकिंग कंपनीचा फायनल अकाउंट्स आहे आणि त्यासाठी जवळजवळ 20 मार्काचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारलेला होता। तर प्रश्न क्रमांक 4 जो काही विचारलेला होता तो इन्व्हेस्टमेंट अकाउंटवर विचारलेला होता, त्यासाठी देखील तुम्हाला 20 मार्क विचारलेले होते। सो या पद्धतीने तुम्हाला बघा, प्रश्न क्रमांक 1ला 30 मार्क होते आणि रिमेनिंग 40 मार्कासाठी तुम्हाला टोटल 3 प्रश्न विचारलेले होते 20-20 मार्काचे, त्यापैकी कोणतेही 2च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची होती। ओके, या पद्धतीने साधा आणि सिंपल फॉर्मॅट तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर नंबर 1 हा जो काही TYB कॉमला सेमिस्टर 5 मध्ये सब्जेक्ट होता यासाठी फॉर्मॅट विचारलेला होता। यानंतर आपण इकॉनॉमिक्स या सब्जेक्टकडे वळूया, त्याची देखील मराठी आणि इंग्लिशची क्वेश्चन पेपर बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये 2 सब्जेक्ट आहे, एक आहे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि दुसरा आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक। तुम्ही जो सिलेक्ट केला त्या पद्धतीने तुमच्या हॉल तिकीटमध्ये मेन्शन केला जाईल आणि त्या सब्जेक्टची परीक्षा तुम्हाला देणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये बघा 353A हा तुमचा इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा सब्जेक्ट आहे। यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा टाईम स्लॉट दिलेला होता आणि प्रश्नपत्रिका ही 70 मार्कांसाठी विचारलेली होती। यामध्ये इन्स्ट्रक्शन बघा, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा होता आणि क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी फक्त 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व करायची
होती। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1A हा फिल इन दी ब्लँक्स होता, ज्यामध्ये 6 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची म्हणजे MCQ प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची होती। यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स दिलेले होते। तर प्रश्न क्रमांक जो काही 1B होता तो मॅच द फॉलोइंग पेयर्स होता। या ठिकाणी देखील तुम्हाला 5 मॅच दी पेयर्स दिलेले होते आणि त्यासाठी तुम्हाला काही पर्याय पण दिलेले होते। त्यामधून तुम्हाला 5 यांचे उत्तरं लिहिणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी देखील 5 मार्क्स दिलेले आहे। म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा टोटल 10 मार्कासाठी विचारलेला होता। तर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येकी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरच्या चॅप्टरवर तुम्हाला विचारलेले होते। म्हणजे डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए इंडियन इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट किंवा इमर्जिंग इकॉनॉमिकचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते तुम्ही डिस्कस करा, असा प्रश्न 15 मार्कासाठी विचारलेला होता। तर एक्सप्लेन द कॉजेस ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर अँड स्टेट द मेजर ऑफ इट्स इम्प्रूव्हमेंट हा देखील चॅप्टर नंबर 2nd वरचा 15 मार्कासाठी प्रश्न होता। तर चॅप्टर नंबर 3 वर एक्सप्लेन द न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 हा देखील 15 मार्कासाठी प्रश्न विचारला होता। तर क्वेश्चन नंबर 5 हा तुमच्या चॅप्टर नंबर 4 वर होता, तो होता द डिस्कस द रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया हा देखील 15 मार्काचा आहे। म्हणजे 15 मार्काचे 4 प्रश्न दिलेले आहे, त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांचीच उत्तरं तुम्हाला सॉल्व करायची आहेत। तर प्रश्न क्रमांक 6 हा राईट शॉर्ट नोट्स होता। तुम्हाला 5 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची होती आणि एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 3 मार्क दिलेले एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क दिलेले होते। 3 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर 5 ते 15 मार्क तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 मध्ये भेटणार आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 हा 10 मार्क, प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 हे जे काही होते यापैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व करायचे। प्रत्येक प्रश्न 15 मार्काला, 15 त्रिक 45 आणि इकडचे 10 मार्क म्हणजे 45 आणि 10 55 मार्कासाठी 5 प्रश्न झाले आणि शेवटचा प्रश्न 15 मार्काला म्हणजे 55 आणि 15 मार्क मिळून तुम्हाला 70 मार्कांसाठीची ही क्वेश्चन पेपर असणार आहे। ही क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमधून तुम्हाला बघायला भेटेल। जर तुम्हाला वाटलं की ही प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून सॉल्व करायची तर करू शकता, जर मराठीतून वाटली तर मराठीतूनही सॉल्व करा। बट पहिला प्रश्न मराठी घेतला तर सगळे प्रश्न मराठीतून सॉल्व करा, जर पहिला प्रश्न इंग्लिश घेतला तर सगळे प्रश्न इंग्लिशमधून सॉल्व करायला हवेत। ओके, या पद्धतीने तुम्हाला आपण इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पार्ट क्रमांक 1 याची क्वेश्चन पेपर आपण बघितली। आता आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिकची क्वेश्चन पेपर बघणार आहोत। त्यासाठी सब्जेक्ट कोड होता 353B। यासाठी देखील तुम्हाला 2.5 तासाचा टाईम स्लॉट अलोकेट केलेला होता आणि यासाठी तुम्हाला 70 मार्क्स दिलेले होते। यामधील प्रश्न क्रमांक जर का आपण बघितले तर ते सेम पद्धतीने विचारलेले होते की इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑल क्वेश्चन सॉल्व कंपल्सरी असा काही प्रश्न केलेला नव्हता, पण इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे इथे दिलेलं नाही आहे, बट तुम्हाला ॲज इट इज जो इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला प्रश्न होता सेम त्याच पद्धतीचे प्रश्न यांमध्ये असणार आहे। ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 6 हा कंपल्सरी सॉल्व करायचा आहे। तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांचीच उत्तरं तुम्हाला सॉल्व करायची आहेत। यासाठी देखील बघा क्वेश्चन नंबर 1A MCQ राहणार आहे 5 मार्कासाठी। इथे तुम्हाला 6 किंवा 7 पैकी कोणतेही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची होती, त्यासाठी 5 मार्क्स दिलेले होते। तर प्रश्न क्रमांक 1B हा तुम्हाला मॅच द फॉलोइंग पेयर्स होता, यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स दिलेले आहे। तर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हा ब्रॉड क्वेश्चन्स होता, जो 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर चॅप्टरवर आधारित आहे। तर क्वेश्चन नंबर 6 हा राईट शॉर्ट नोट्स होता, ज्यामध्ये 5 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची होती आणि एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क। 3 प्रश्नांची उत्तरं सॉल्व केली तर तुम्हाला 15 मार्क्स या ठिकाणी विचारलेले आहेत। सो या पद्धतीने तुम्हाला आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याची जी काही आन्सर क्वेश्चन पेपर बघितली त्याच पद्धतीने आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिकची देखील क्वेश्चन पेपर बघितलेली आहे। ही देखील क्वेश्चन पेपर तुम्हाला इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी अशा दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, ज्यामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न
दिलेले आहेत. जसे ब्रॉड क्वेश्चनसुद्धा तुम्हाला व्यापार शर्तीचे प्रकार सांगितलेले असतील, तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण असतील, संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूने युक्तिवाद स्पष्ट करा आणि आर्थिक विकासात आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका स्पष्ट करा, असे प्रत्येक चॅप्टरवरती एक एक महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन विचारलेला होता. यामध्ये सुद्धा आगामी काळात जे काही क्वेश्चन पेपर येतील ते याच पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, जे काही थिअरी सब्जेक्ट सांगितले त्या पद्धतीचे. आता आपण पुढच्या एका महत्त्वाच्या सब्जेक्टकडे वळणार आहोत. पुढच्या सब्जेक्टचं नाव आहे ऑडिट अँड टॅक्सेशन. त्यामध्ये सेमिस्टर 5साठी ऑडिटिंग आहे. आपण त्याकडे नजर टाकूया. विद्यार्थी मित्रांनो, 354 ऑडिटिंग अँड टॅक्सेशन हा जो काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये सेमिस्टर 5साठी तुम्हाला ऑडिटिंग आहे आणि सेमिस्टर 6साठी तुम्हाला टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट्स आहे. तर ऑडिटिंगमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले होते त्यामध्ये बघा, तुम्हाला 1 बाय 1 इन्स्ट्रक्शन आहे, त्या पद्धतीने प्रश्न सॉल्व करायचे होते, जिथे तुम्ही ऑल क्वेश्चन सॉल्व करणं कंपल्सरी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला जे काही फिगर दिसत आहे ते तुमचे मार्क्स इंडिकेट करताय अशी माहिती यामध्ये दिलेली आहे. यामध्ये बघा, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या सब्जेक्टला प्रॅक्टिकल असल्याकारणामुळं हा सब्जेक्ट तुम्हाला विद्यापीठ लेवलला फक्त 50 मार्कासाठी विचारला जातो आणि यामध्ये तुम्हाला 50 मार्कासाठी 2 तासाचा टाईम स्लॉट अलोकेट केलेला असणार आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1A हा फिल इन दी ब्लँक्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची MCQ टाईप उत्तरं लिहायची होती. यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स हे दिलेले होते, म्हणजे 5 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 1A हा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, येणारी पुढची जी काही विंटर एक्झाम आहे त्या विंटर एक्झाममध्ये हा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न राहणार नाही. जो कोणता क्वेश्चन पेपरचा पॅटर्न होता तो मी ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये निश्चित बघू शकता. ओके, तर हा समर एक्झाम 2022चा पॅटर्न होता, तो मी तुमच्यापर्यंत फक्त शेअर केलेला होता, जिथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1A हा फिल इन दी ब्लँक्स म्हणजेच MCQ विचारलेला होता, त्यासाठी 5 मार्क्स दिलेले होते. क्वेश्चन नंबर 1B हा मॅच द फॉलोइंग पेअर्स होते, ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या होत्या, त्यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स होते. म्हणजे प्रश्न क्रमांक 1A आणि B मिळून तुम्हाला टोटल 10 मार्क्स दिलेले होते. तर प्रश्न क्रमांक 2 हा तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स होता. इथे तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची होती, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे आणि 2 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर 5 दुने 10 मार्क्स तुम्हाला या शॉर्ट नोट्ससाठी असणार आहे. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन, दॅन ऑडिट सर्टिफिकेट्स आणि रिमूव्हल ऑफ ऑडिटर या पद्धतीच्या शॉर्ट नोट्स विचारलेल्या होत्या. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जे काही सांगितलेलं होतं तर त्यामध्ये होत्या आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 500 वर्ड्स. म्हणजे थोडक्यात ब्रॉड क्वेश्चन्स होते. इथे 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची तुम्हाला थोडक्यात उत्तरं लिहायची होती, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क्स होते आणि 3 प्रश्नांची उत्तरं सॉल्व केली तर तुम्हाला 30 मार्क या ठिकाणी विचारलेले होते. तर यामध्ये 1 नंबर प्रश्न होता की एक्सप्लेन द व्हेरियस क्लासेस ऑफ ऑडिट. Then second होता define the term of audit report and what are the contents. Then question number 3C होता explain the rights and duties of company auditor and question number 1D होता explain the computer assistant in audited techniques. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 हा दिलेला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सब्जेक्ट देखील तुम्हाला इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी लँग्वेजमधून तुम्हाला देता येतो. त्यासाठी देखील तुम्हाला इथे प्रश्नपत्रिका दिलेली होती ऑडिटिंग अँड टॅक्सेशनची, ज्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये पण काही प्रश्न दिलेले होते. ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला बघताच येणार आहे, त्यामुळे त्याचीही काही काळजी करू नका. बट यामध्ये काही मी महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी सांगत असतो, तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यानंतर आपण त्याच्या पुढच्या महत्त्वाच्या सब्जेक्टकडे जाऊया, जो सब्जेक्ट तुम्हाला कॉस्टिंग रिलेटेड दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर का कॉस्टिंगच्या सब्जेक्टकडे वळालो तर कॉस्टिंगच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 355E नावाचा जो सब्जेक्ट आहे तो कॉस्टिंग रिलेटेड आहे. यामध्ये पेपर जो काही सेकंड आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2, यामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स दिलेले आहे ते टोटल इथे जर का बघितले तर टोटल 4 प्रश्न दिलेले आहे. ते सर्वचे सर्व प्रश्न सॉल्व करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. कॉस्टिंगचा हा देखील पेपर तुम्हाला 50 मार्काचा होणार आहे, झालेला होता. यामध्ये तुम्हाला 2 तासाचा टाईम स्लॉट हा दिलेला होता.
यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 1A हा फिल इन दी ब्लँक्स होता, जिथे तुम्हाला 6 पैकी कोणत्याही 5 MCQची उत्तरं लिहायची होती, त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स हे दिलेले होते। तर 355 मध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला मॅच द फॉलोइंग पेअर्स होत्या, ज्यामध्ये तुम्हाला 5 MCQ मॅच दी पेअर्स दिलेल्या होत्या। त्या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व करणं अनिवार्य होतं, त्यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स दिलेले आहे। म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो काही होता तो तुम्हाला 10 मार्कासाठी विचारलेला होता। तर क्वेश्चन नंबर 2 जो होता तो तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स होत्या, 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायच्या होत्या, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 शॉर्ट नोट्स सॉल्व केल्या तर तुम्हाला 10 मार्क्स भेटणार आहे। म्हणजे 5 दुने 10 अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 विचारलेला होता। तर प्रश्न क्रमांक 3 जो काही दिलेला होता तो तुम्हाला सांगितलेला होता की यू आर रिक्वायर्ड टू prepare the statement showing the distribution of overhead cost and also find out the overhead cost of each department सांगितलेलं होतं। म्हणजे हा जो काही तुम्हाला होता प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशनवर आधारित हा प्रश्न होता। ओके, म्हणजे इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स 1 बाय 1 म्हणजे प्रायमरी अगोदर काढून त्यानंतर तुम्हाला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करायचं होतं, त्यासाठी देखील तुम्हाला 15 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे। जो काही तुम्हाला चॅप्टर नंबर 2 किंवा 3 दिलेला आहे त्यावरती हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारलेला आहे। त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे तो देखील 15 मार्काचा आहे, जिथे ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड किंवा अंडर अँड ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड या बाबतीत हा प्रश्न असणार आहे, तो देखील तुम्हाला 15 मार्कांसाठीचा विचारलेला होता। ओके, सो या पद्धतीने तुम्हाला ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ती आपण कॉस्टिंगची प्रश्नपत्रिका बघितली। अनफॉर्च्युनेटली कॉस्टिंगचा जो काही कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 3 हा जो काही सब्जेक्ट्स होता त्याची क्वेश्चन पेपर अवेलेबल झाली नाही। ॲज अन अर्ली सेपरेट एक व्हिडिओ त्या बाबतीतला बनवून आपल्यामध्ये अपलोड करण्यात येईल। ओके, त्यानंतर आपण जी काही क्वेश्चन पेपर बघणार आहे ती आहे तुमची 355A। ओके, 355A जो काही सांगितलेला आहे तो आहे तुमचा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन रिलेटेड। यामध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड हा जो सब्जेक्ट्स होता त्याची देखील क्वेश्चन पेपर तुम्हाला 2 तासासाठी विचारलेली होती आणि त्यासाठी 50 मार्क्स विचारलेले होते। प्रश्न क्रमांक 1A हा तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स विचारलेले होते, ज्यामध्ये तुम्हाला 5 MCQची उत्तरं लिहिणं अपेक्षित होतं। टोटल 6 MCQ दिल्या होत्या, तर 5 MCQची उत्तरं लिहायला सांगितलेली होती। तर प्रश्न क्रमांक 1B हा तुम्हाला मॅच द पेअर्स होता, त्यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स दिलेले होते। बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो काही स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट होता तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1ला टोटल 10 मार्क्स होते, तर प्रश्न क्रमांक 2ला तुम्हाला 10 मार्क्स असणारे जे राईट अ शॉर्ट नोट्ससाठी आहे। प्रत्येक चॅप्टरवरती त्यांनी एक शॉर्ट नोट्स विचारलेली होती, 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची होती। एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर त्यासाठी 10 मार्क्स होते। तर त्यासाठी क्वेश्चन नंबर 2ला ओव्हरऑल 10 मार्क विचारलेले होते। तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A हा ब्रॉड क्वेश्चन होता, जो चॅप्टर नंबर 1 वरती ब्रॉड क्वेश्चन आहे। ओके, तर क्वेश्चन नंबर 3B हा चॅप्टर नंबर 2 वरचा ब्रॉड क्वेश्चन विचारलेला होता, त्यासाठी 7 मार्क्स होते। म्हणजे प्रश्न क्रमांक 3A आणि B मिळून तुम्हाला 15 मार्क दिलेले होते। तर प्रश्न क्रमांक 4A हा चॅप्टर नंबर 3 वर आधारित प्रश्न होता, त्यासाठी तुम्हाला 8 मार्क्स दिलेले होते। तर प्रश्न क्रमांक 4B हा तुम्हाला चॅप्टर नंबर 4 वर दिलेला होता, त्यासाठी 7 मार्क्स होते। म्हणजे प्रश्न क्रमांक 4 साठी ओव्हरऑल 15 मार्क्स दिलेले होते। प्रश्न क्रमांक 1 साठी 10, प्रश्न क्रमांक 2 साठी 10, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 साठी 15 आणि प्रश्न क्रमांक 4 साठी 15 असे मिळून टोटल तुम्हाला 50 मार्कासाठीची प्रश्नपत्रिका विचारलेली होती। तीच प्रश्नपत्रिका तुम्हाला मराठीमध्ये पण अवेलेबल होती आणि तीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये देखील तुम्हाला विचारलेली होती। त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या सब्जेक्टकडे वळूया। पुढच्या सब्जेक्टचं नाव होतं 356A बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशल पेपर 3। ओके, हा फायनान्स रिलेटेड विषय होता, त्यासाठी एकूण तुम्हाला टाईम स्लॉट 2 तास दिलेला होता, तर मार्क तुम्हाला 50 विचारलेले होते। ओके, तर सेम क्वेश्चन पेपरचा पॅटर्न होता। ही देखील क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून विचारलेली होती, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1A हा तुम्हाला मॅच द फॉलोइंग पेअर्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता। 6 पैकी कोणत्याही 5 MCQची उत्तरं तुम्हाला लिहायची होती। तर प्रश्न क्रमांक 1B हा मॅच द फॉलोइंग पेअर्स होता, जिथे तुम्हाला 5 जोड्या लावा
याचे अचूक उत्तर लिहायची होती, त्यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स दिलेले होते. ओके, म्हणजेच बघा इथं 7 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं त्यांनी लिहायला लावलेली होती. प्रश्न क्रमांक सेकंड हा राईट शॉर्ट नोट्स होता, ज्यामध्ये 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची होती. त्यासाठी प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क. 2 प्रश्नांची म्हणजे शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 5 दुणे 10 मार्क्स तुम्हाला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जर का बघितलं आपण प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स दिलेली होती. म्हणजे आपण जर का 1 बाय 1 सगळे 4ही चॅप्टर बघितले तर प्रत्येक चॅप्टरमधून इथे एक शॉर्ट नोट्स होती. म्हणजेच बघा, स्टॉक एक्सचेंज इन इंडिया, इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, प्रिन्सिपल्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर अँड बँक ओव्हरड्राफ्ट, असे प्रत्येक चॅप्टरवर एक शॉर्ट नोट्स होती. आणि यासाठी तुम्हाला 5 मार्क होते. जर तुम्ही एक शॉर्ट नोट सॉल्व केली तर 5 मार्क, 2 सॉल्व केल्या तर 10 मार्क्स तुम्हाला इथे भेटले असते. प्रश्न क्रमांक 3A जो दिलेला आहे तो ब्रॉड क्वेश्चन आहे, जो चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे की व्हॉट इज मिनिंग बाय क्रेडिट रेटिंग एजन्सी, एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ क्रेडिट रेटिंग एजन्सी. यासाठी 8 मार्क्स होते. तर प्रश्न क्रमांक 3B हा तुम्हाला एक्सप्लेन द मेथड्स ऑफ एस्टिमेटिंग फायनान्शियल रिक्वायरमेंट, 7 मार्कासाठी चॅप्टर नंबर 2 वरचा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 4A हा चॅप्टर नंबर 3 वर होता, एक्सप्लेन द व्हेरियस सोर्सेस ऑफ कॅपिटल, यासाठी 8 मार्क्स होते. तर प्रश्न क्रमांक 4B हा तुम्हाला चॅप्टर नंबर 4 वर होता की अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे काय ते सांगून अंडर कॅपिटलायझेशनची विविध कारणं कोणती, असा प्रश्न तुम्हाला 7 मार्कासाठी विचारलेला होता. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 साठी 10 मार्क्स, प्रश्न क्रमांक 2 साठी 10 मार्क्स, असे मिळून 20 मार्क होतील. तर प्रश्न क्रमांक 3A आणि 3B यांना प्रत्येकी 8 आणि 7 मिळून 15 मार्क्स होते. तर प्रश्न क्रमांक 4A आणि B मिळून 15 मार्क्स होते. म्हणजेच तुम्हाला टोटल ओव्हरऑल प्रश्नपत्रिका ही तुमची किती मार्कासाठी विचारलेली होती, 50 मार्कासाठी विचारलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण TYBCOMचे जे काही विविध विषय तुम्हाला असतात, या प्रत्येक विषयाची क्वेश्चन पेपर कशी होती हे आपण बघितली. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्या पेपरची स्टडी करू शकता. याच पद्धतीने पॅटर्न राहील. फक्त याच्यामध्ये काही सब्जेक्टचे जे काही पॅटर्न बदललेले आहे त्याची सेपरेट तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तिथंसुद्धा तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ किंवा बाकीचे प्रिव्हियस येणाऱ्या पुढच्या आगामी परीक्षेतले जे काही व्हिडिओज आहे किंवा परीक्षेचे फॉर्मॅट कसे असणार आहे त्या बाबतीतला व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ किंवा याची माहिती जर का तुम्हाला आवडली असल्यास निश्चित या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर का आपण अद्याप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.